नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 26 एप्रिल 2026 या दिवशी होणारा जो पेपर आहे त्याचा गेस्ट पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी, गणित आणि इंग्रजी याचा गेस्ट पेपर आपण सोडवून घेतलेला आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीचा भाग 1 सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे। तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमची जास्तीत जास्त सराव होईल। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या इंग्रजी अक्षरांचा समूह निवडा। या आधीचे बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता आपण 50च्या पुढे 51 पासून सुरू करतोय। बघा ज्यावेळेस आपल्याला असे प्रश्न विचारतात त्यावेळेस काय करायचं, आपण याचे ग्रुप आधी मोजून घ्यायचं किती आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे एकूण किती आहेत, 16 आहेत। मग 16चे आपण भाग करूया, 4 चौक 16। प्रत्येकाचे मी काय करते, 4 4 ने भाग करते। मग बघा 1 2 3 4, बघा इथून इथपर्यंत एक भाग, 1 2 3 4 इथून इथपर्यंत एक भाग, 1 2 3 4 इथून इथपर्यंत एक भाग आणि 1 2 3 4 असे मी काय केले, भाग केले। आता बघा ए बी बी ए झाला। आता बघा इथे ए आहे, मग इथे काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे, कारण हाच गट पुढे सुद्धा असणार आहे। मग बघा ए बी बी ए, मग ए बी बी ए, मग इथे काय आला, बी आला। आता बघा ए झालं की परत ए येतो ना, मग बघा ए बी बी ए, परत ए बी बी ए। मग आपण प्रश्नचिन्हाच्या जागी काय काय लिहिले, बी ए बी। मग बी ए बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा खूप सोपा आहे। ए ला सी म्हटले, सी ला एम म्हटले, एम ला एच म्हटले, एच ला एक्स म्हटले, एक्स ला झेड म्हटले, झेड ला ओ म्हटले, ओ ला आर म्हटले, तर पुअर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात। मग पुअर म्हणजे काय, गरीब। मग पुअरचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, रिच। रिच म्हणजे श्रीमंत। मग शेवटच्या अक्षराला काय म्हणतात, मग एच आहे शेवटला, मग एच ला काय म्हटले, बघा एच ला एक्स म्हटलंय, म्हणून मी इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 एक्स। पुढचा प्रश्न बघा, या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी अक्षराच्या उजवीकडचे दुसरे अक्षर कोणते। मग या 5 अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो बघूया बरं, क्रांतिकारक। कोणता शब्द तयार झाला, क्रांतिकारक। मग काय सांगितलंय, मधल्या अक्षराच्या उजवीकडचे दुसरे अक्षर, मग हे मधलं अक्षर आहे का। मग बघा काच्या पासून का हे मधलं अक्षर, त्याच्यापासून पहिलं आणि हे दुसरं अक्षर कोणतं आहे, क। क कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क। पुढचा प्रश्न बघूया, वरील अक्षरमालेतील क्रमशः कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास सिंह या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग तयार होईल। मग बघा सिंहची स्पेलिंग काय आहे, LION, लायन। मग आपण एल जर बघितलं अक्षरमालेमध्ये तर एल आहे 12 नंबरला, आय आहे 9 नंबरला, ओ आहे 15 नंबरला आणि एन आहे 14 नंबरला। मग बघा 12 9 15 14 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। क्रमशः विचारलेत म्हणून मग जो क्रम यांचा आहे तसाच उत्तर पर्याय क्रमांक 3। बघा बुद्धिमत्तेचा पेपर आणि वयाचा प्रश्न नाही असं होऊ शकत नाही की नाही, किंवा दिनदर्शिकेचा प्रश्न होत नाही असं होणारच नाही। मग बघा इथे नभापेक्षा श्वेता 92 दिवसांनी मोठी आहे। जर श्वेताचा जन्मवार मंगळवार असेल तर नभाचा जन्मवार कोणता असावा। दिले कोणाकोणाची माहिती, नभा आणि श्वेता। आता बघा नभापेक्षा श्वेता 92 दिवसांनी मोठी आहे, म्हणजे श्वेता ही ती 92 दिवसांनी मोठी आहे। मग मला सांग, आता विचारलं श्वेताचा जन्मवार मंगळवार आहे, हिचा वार कोणता आहे, श्वेताचा मंगळवार आहे, ठीक आहे। तर नभाचा जन्मवार कोणता। आता बघा जो मोठा आहे आपल्या घरामध्ये बघायचा, आपला मोठा भाऊ आधी जन्मलेला असतो आहे की नाही,
अगोदर आणि आपण लहान असतो म्हणजे आपण नंतर जन्मतो, म्हणजे ही अगोदर आणि ही नंतर. मग आता काय करूया, फक्त माहिती काय माहिती आपल्याला 92 दिवसांनी मोठी आहे. जर श्वेता 92 दिवसांनी मोठी आहे तर नभा 92 दिवसांनी लहान आहे, एवढीच माहिती आहे. मग काय करूया, आठवड्याचे वार आहेत 7, 7ने 92ला भागूया. 7 एके 7, 9तून 7 गेले, 2 राहिले, वरून घेतले 2. 7च्या पाड्यामध्ये 22 नाहीत पण त्याच्यापेक्षा लहान संख्या 7 त्रिक 21, 22मधून 21 गेले, बाकी आली 1, भागाकार 13 आलाय. आता बघा जेवढी बाकी आले तेवढे दिवस एकतर पुढे जायचं किंवा मागे जायचंय. आपल्याला वार कुणाचा काढायचा आहे, नभाचा जन्मवार काढायचा आहे. नभापेक्षा श्वेता मोठी आहे म्हणजे अगोदर जन्मले आणि नभा नंतर. मग एक दिवस मंगळवारच्या नंतर एक दिवस, मग मंगळवारच्या पुढे एक दिवस मोजूया. मंगळवारच्या नंतर कोणता वार येईल, बुधवार. म्हणून नभाचा जन्मवार बुधवार असावा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालील चौरसातील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. खूप सोपा प्रश्न आहे. आता बघा 4चा वर्ग किती आहे, 4चा वर्ग किती 16, 2चा वर्ग किती आहे 4. मग 16 अधिक 4 बरोबर किती आली बेरीज, 20 आली. बघा इथे 20च आहे. 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49. आता बघा 9 आणि 9 18, हातचाला 1, 4 आणि 1 हातचा 5, 58 जे की इथे दिलेलं आहे. मग आता 6चा वर्ग 36 अधिक 5चा वर्ग 25. मग यांची बेरीज करा, 6 आणि 5 11, हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 हातचा 6, 61. मग बघा बरं प्रश्नचिन्हाच्या जागी 61 येईल. मग 61 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 61. पुढचा प्रश्न बघा, खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आयत म्हणजे कबड्डी, त्रिकोण म्हणजे खो खो आणि गोल म्हणजे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आहेत. आता विचारलाय काय प्रश्न बघा, कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी किती. मग कबड्डी आणि क्रिकेट म्हणजे गोल. मग बघा आयतामध्ये पण आहे आणि गोलामध्ये पण आहेत, असा अंक किती आहे 8 आहेत. म्हणजे 8 जण असे विद्यार्थी आहेत की ज्यांना कबड्डी आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळता येतात किंवा खेळतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण 8 हा या दोघांमध्ये कॉमन आहे. त्रिकोणामध्ये आहे का, नाही आहे, म्हणून मग काय 8. पुढचा प्रश्न बघूया, खो खो हा खेळ न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. आता खो खो कुठे आहे, त्रिकोणामध्ये. मग हा खेळ न आवडणारा म्हणजे त्रिकोणातले संख्या फक्त धरायच्या नाहीत, उरलेल्या सगळे संख्या धरायच्या आणि त्यांची काय करूया बेरीज. मग बघा 14 आणि 8 किती होते बेरीज 22, 22 आणि 9 यांची बेरीज किती येते 31. मग बघा बरं 31 इथे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे खो खो हा खेळ न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 31, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, जर फुली म्हणजे अधिक, चौकोन म्हणजे गुणाकार, त्रिकोण म्हणजे वजाबाकी आणि असं चिन्ह म्हणजे भागाकार, तर त्याच भाषेत 4, 6, 9, 3 बरोबर किती. आता काय करूया, दिलेल्या संख्या लिहून घेऊया. 4 आहे, 6 आहे, 9 आहे आणि 3 आहे. आता बघा चौकोन म्हणजे गुणाकार, मग इथे लिहून घेऊया गुणाकार. फुली म्हणजे बेरीज, मग इथे लिहून घेऊया बेरीज. आणि हे चिन्ह म्हणजे भागाकार, मग इथे लिहून घेतलं भागाकार. काय तयार झाली पदावली. मग पदावलीचा नियम आपल्याला माहिती आहे, कंचे भागू बेव. मग बघा आता इथे कंस तर नाही आहे, पण गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपण आधी करतो. मग इथे गुणाकार आहे आणि इथे भागाकार आहे. मग आधी या दोन क्रिया करून घेऊया. 4 सक 24 अधिक येते अधिक 9ला जर 3ने भागलं तर उत्तर किती येतं 3 येतं. मग 24 अधिक 3 बरोबर किती 27. मग बघा बरं पर्यायामध्ये 27 आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27. बघा पुढचा प्रश्न पण खूप छान आहे. तुम्ही लावलेले रोपटे मित्राने उपटले तर या प्रसंगी तुमची कोणती कृती योग्य ठरेल. बघा मग यावेळेस तुमची कोणती कृती योग्य ठरेल. त्या मित्राला रोपट्याचे महत्त्व समजावून सांगून नवीन रोपटे आणायला सांगू, उपटलेले रोपटे परत लावू, मित्राला मार देऊ हे चुकीचे आहे. मित्राची तक्रार करून
चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न या दोघांचा. बऱ्याच मुलांना वाटेल उपटलेले रोपटे परत लावूया, पण मला सांगा, जर तुम्ही उपटलेले रोपटे परत लावलं आणि परत त्या मित्राने जर खोड केली आणि परत उपटलं तर ते रोपटं असं किती वेळा येणार आहे? म्हणजे हे पर्याय लागू होत नाही. आपण परत लावलं तर चालेल, पण त्याला जर रोपट्याचं महत्त्वच आपण पटवून दिलं नाही तर काय उपयोग होईल का? नाही ना, तो परत तोडू शकतो. मग बघा, मला तर असं वाटतं की त्या मित्राला रोपट्याचे महत्त्व समजावून सांगून नवीन रोपटे आणायला सांगू. आता महत्त्व समजावलं तर तो परत ते रोपटं तोडणार नाही, आणि आणायला सांगितलं तर त्याला उलट तो त्या रोपट्याची अजून जबाबदारीनं काळजी घेईल, आहे की नाही? एक जबाबदारी म्हणून काळजी घेईल. म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाचं योग्य उत्तर, योग्य कृती असेल पर्याय क्रमांक 1. तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघा, गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता बघा, इटानगर, कोहिमा, इम्फाल. आता बघा, यासाठी आपल्याला थोडेसे राजधान्या पाठ असणं गरजेचं आहे. आता बघा, इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे, कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे, आणि इम्फाल ही मणिपूरची राजधानी आहे. आता पर्यायांमध्ये आपण जर बघितलं तर गोवा, अरुणाचल प्रदेश आणि पंजाब हे सगळे काय आहेत? राज्य आहेत. आणि पणजी हे मात्र काय आहे? तर पणजी ही गोव्याची राजधानी आहे. म्हणजे इथे सगळ्या राजधान्या दिल्या आहेत, म्हणून इथे उत्तर आहे पणजी, कारण पणजी गोव्याची राजधानी आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढचा प्रश्न बघा, वीणा, सारंगी, गिटार. आता बघा, वीणा, सारंगी, गिटार हे सगळे काय आहेत? तंतुवाद्य आहेत. मग या पर्यायांमध्ये बघा, तंतुवाद्य कोणतं आहे? तर बघा, तंबोरा हे काय आहे? तंतुवाद्य आहेत. आता बाजा हे वायुवाद्य आहे. बघा, हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण पर्यायामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आता बाजा हे वायुवाद्य आहे. आता बघा, संबळ हे चर्मवाद्य आहे, आणि तुतारी हे सुशिरवाद्य आहे. मग इथे बघा, हे सगळे काय आहेत? तंतुवाद्य. म्हणून इथे उत्तर आहे आपलं योग्य तंबोरा. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तंतुवाद्य. पुढचा प्रश्न बघा. आता बघा, हे असं इकडे बघा, बाण वर आहे, परत हा बाण इकडे आडवा झालाय, परत हे खाली झालंय, आणि मग आता हे इकडे येणार आहे. मग या सगळ्यांच्या ह्याच्यातून आपल्या योग्य पर्यायाचं आपलं उत्तर येणार आहे, याचं पर्याय क्रमांक 3. तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न बघा, 741, 822, 921. आता बघा, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 9 आणि 2 9 आणि हा 1 10, 11 12, ह्यांची बेरीज सगळ्यांची 12. मग 12 बेरीज कुणाची येते? 5 आणि 4 9, 10 11 12. पर्याय क्रमांक 4 सगळ्यांची बेरीज 12. आता इथे बघा, 2 पूर्णांक, 3 पूर्णांक, 4 पूर्णांक, इथे 5 पूर्णांक. बघा, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. मग बघा बरं, असा पर्याय आपल्याला दिसतोय का? तर हो, दिसतोय. 5 पूर्णांक 16 अंश छेद 32. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती? आता ज्यावेळेस चौरसांची संख्या विचारतात त्यावेळेस असे क्रमांक लिहून घ्यायचे. बघा, 1 2 3, 1 2 3 4 आडवे आणि उभे क्रमांक दिले. आता बघा, यांची गुणाकार करायचा. 4 गुणिले 3 4 त्रिक, आणि 3 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2, आणि उरलेला आता हे 2 संख्या उरल्या. तर ह्याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे? 2 आहे. म्हणून मग तो काय करायचा? इथे मिळवायचा. मग बघा, 4 त्रिक 12, 3 दुने 6 अधिक 2. मग 12 आणि 6 किती होतात? 18, 18 आणि हे 2 20. मग 20 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजेच या आकृतीमध्ये चौरसांची एकूण संख्या आहे 20. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सायकल खेळताना तुमचा मित्र जोरात पडला, या प्रसंगी तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तर बघा, इथे मला असं वाटतं धावत जाऊन त्याला उचलेन व जर लागले असेल तर प्रथमोपचार करेन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 योग्य. पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत BOY बॉय हा शब्द 42 असे लिहितात, तर
त्याच सांकेतिक भाषेत अप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? मग आधी बघूया की BOY बॉय बरोबर 42 कसं आलं. आता बघा बी हा क्रमांक कितवा आहे? बी आहे ABCD मध्ये 2 नंबरला आणि O आहे 15 नंबरला आणि Y हे आपल्याला माहिती आहे 25 नंबरला आहे. मग या सगळ्यांची बेरीज करूया. ठीक आहे, या सगळ्यांची बेरीज 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, हाताला 1 2 3 आणि हातचा 1 4 बरोबर 42 आलं. आता विचारलंय काय? अप या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. मग अप म्हणजे वर, मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द डाऊन, DOWN डाऊन. मग डी किती नंबरला आहे? 4 नंबरला. ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला. आणि डब्ल्यू किती नंबरला आहे? 23 नंबरला. एन आहे 14 नंबरला. या सगळ्यांची बेरीज करूया. 4 आणि 3 बघा, 4 आणि 3 7, 7 5 12, 12 आणि 4 16, हाताला 1 1 2 3 4 आणि हा एक 5. किती आलं उत्तर? 56. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 56 आहे, म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 56. बघा पुढचा प्रश्न. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मग बघा इथे 12 दिले आणि या तिघांचा काहीतरी संबंध लावायचा आहे. मग बघा 3 चौक 12, 12 एके 12 म्हणजे तिघांचा गुणाकार. आता बघा 5 दुने 10, 10 त्रिक 30. आता इथे बघा 6 त्रिक 18, 18 दुने 36. मग 36 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा 3 दुने 6, 6 6 36. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या आहे. बघा प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पेपरामध्ये खूप सोपे पण प्रश्न असतात. फक्त आपण काय करायचं आहे? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करायचं आहे. आणि गोल रंगवताना सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक बघायचा आणि आन्सर शीट आहे त्याच्यावरचा सुद्धा प्रश्न क्रमांक बघून, आता सपोज आपला प्रश्न चालू 70वा, तर त्या 70व्याचं उत्तर जर 3 असेल तर आन्सर शीटमध्ये पण 70 बघायचं आणि त्याच्यापुढे 3च गोल, तिसराच गोल रंगवायचा. व्यवस्थित काळजी घ्यायची जेणेकरून काय केलं पाहिजे? आपले मार्क्स आपल्याला व्यवस्थित मिळाले पाहिजेत. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची एकूण संख्या किती? 2 अक्षरी शब्द. मग बघा मित्र, सोनं आणि होतं. किती शब्द आहेत? 1 2 3. मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा प्रश्नपत्रिकेमध्ये असे काही प्रश्न असतात आपल्याला असं वाटतं की ते प्रश्न फसवेत, पण ते प्रश्न फसवे नसतात. आपण नीट वाचत नाही त्याच्यामुळे आपला तो प्रश्न चुकतो. आता बघा खूप सोपा प्रश्न आहे पण बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकतो. का चुकतो? तर बघा लक्ष द्या. एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एका कडेने, हे खूप महत्त्वाचं आहे कारण काय काय प्रश्नपत्रिकेमध्ये दुतर्फा देतात म्हणजे दोन्ही बाजूने. आता फक्त इथे एका कडेने दिले 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब. याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील? आता बघा रस्ता कसा आहे? 1.5 किलोमीटरचा. 1.5 किलोमीटर म्हणजे काय? 1500 मीटर. ठीक आहे. 60 मीटर अंतरावर एक. मग काय करूया इथे? 60 मीटर अंतरावर एक याप्रमाणे विजेचे खांब लावायचे आहेत. आपण काय करूया? 1500ला 60ने भागूया. या शून्याला शून्य कट केले. 6च्या पड्यामध्ये 15 नाही आहेत, पण लहान संख्या 6 दुने 12. 15 मधून 12 गेले 3 आले, वरून घेतले 0. 6चा पडा 6 पंचा 30, वजाबाकी आली 0 म्हणजे पूर्ण भाग केलाय. उत्तर किती आलं? 25. 25 खांब येतील. लगेच मुलं काय करतात? 25 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. चला गोल केला. तसं करायचं नाहीये, आपल्याला एका बाजूने विचारलंय. आता बघा हा ही रस्त्याची एक बाजू आहे. पहिला 60 मीटर अंतरावर एक खांब आहे, पण जो सुरुवातीचा खांब असतो तो 0 अंतरावर असतो आणि तिथून पुढचा जो दुसरा खांब आहे तो 60 मीटर अंतरावर हा दुसरा खांब असतो. 2 खांबामधलं अंतर आहे ना हे 60 मीटर. मग जो पहिला, असे एकूण किती खांब झाले? हे पुढे 25 झाले. पण हा जो सुरुवातीचा एक तो आपण ह्याच्यामध्ये काय करायचा? ॲड करायचा. मग 25 आणि 1 बरोबर किती खांब झाले? 26 खांब. म्हणजेच मग याप्रमाणे विजेचे एकूण खांब किती लागतील? तर 26. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. मेघनाला कॅरम खेळायला तसेच गायन करायला आवडते. रेहानाला पियानो वाजवायला व गायन करायला आवडते. मुकेशला गायन करायला, कॅरम खेळायला व वाचन करायला आवडते.
लीनाला वाचन करायला व पियानो वाजवायला आवडते. सुहानाला वाचन करायला व पोहायला आवडते. तर वाचन करायला किती मुलींना आवडते? आता बघा जशी माहिती दिली होती तशी मी या पद्धतीने लिहून काढली. थोडे 2 मिनटं लागतील, पण या पद्धतीनेच लिहा. असं डायरेक्ट इथे असं करू नका, मेघनाला कॅरम गायन असं करू नका, कारण सोप्या प्रश्नांचे मार्क जातात. बऱ्याच मुलांचे सोपेच प्रश्न चुकतात. तसं होऊ नये म्हणून थोडंसं लिहायला होईल, पण असं या पद्धतीने लिहायचे आहेत आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करा. मेघनाला कॅरम गायन, रेहानाला पियानो वाचन, जशी माहिती दिली तसं मी सगळं लिहून काढलं आहे. आता विचारलं आहे काय बघा, वाचन करायला एकूण किती मुलींना आवडते? मग बघा वाचन कुठे कुठे आहे? इथे 1 2 3 4. लगेच 4 करायचं का? नाही. इथे प्रश्न काय, किती मुलींना? मग बघा रेहाना मुलगी आहे, मुकेश मुलगा आहे, मग हे येणार नाही. लीना मुलगी आहे, सुहाना मुलगी आहे. मग बघा 1 2 3. मग आपलं उत्तर किती येईल की एकूण 3 मुलींना वाचन करायला आवडतं. मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा नात्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अवघड काहीच नसतं, सोपाच असतो. आपण काय करायचं आहे, अशा वेळी आपल्याला स्वतःला तिथे उभं करायचं आहे की नाही, म्हणजे मग उत्तर लगेच मिळतं. आता बघा जसं की कविता महेशला म्हणाले. आता एवढंच माहिती आहे ना आपल्याला, कविता आणि महेश. ठीक आहे, मग आपण काय करायचं आहे, कविता महेशला म्हणाले ना, मग कवितेच्या ठिकाणी आपण उभं राहायचं. तुझ्या कविता महेशला काय म्हणते, तुझ्या आईची आई, म्हणजे याच्या आईची आई, इथे लिहिते मी आई. बघा महेशची ही आई आणि या आईची ही कोण आहे? आई आहे. ठीक आहे, ही तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे, म्हणजे कविताचे वडील, आणि ही वडिलांची कोण आहे? आई आहे. मग आता बघा या दोघांची आई सेमच आहेत, म्हणजे हे दोघं कोण झाले? बहीण भाऊ झाले. आता कविताचे हे वडील आहेत, वडिलांची बहीण, म्हणजे ही कविताची कोण झाली? आत्या झाली. ठीक आहे, आणि महेशच्या आईचा भाऊ आहे हा, मग आईच्या भावाला आपण काय म्हणतो? मामा म्हणतो आहे की नाही. मग हा कोण झाला? त्याचा मामा झाला. आता विचारलंय काय, कविता ही महेशच्या आईची कोण? मग कविताची ही जर आत्या आहे तर आपल्याला माहिती आहे आत्तेसाठी आपण कोण असतो? भाचे असतो. कारण बघा मग आपल्याला माहिती आहे की वडिलांच्या बहिणीला आपण कोण लागतो? भाची लागतो आहे की नाही. मग ही कविता या महेशच्या आईची कोण झाली? भाची झाली. कोण झाली? भाची. मग बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीची गेस पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.